नव्या कृषी विधेयकाबद्दल आज शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी भारत बंदचं आवाहन केलेलं आहे आणि त्या आवाहनाला सोलापूर APMC मध्ये उत्तम असा प्रतिसाद मिळताना दिसत आहे। आपल्यासोबत काही व्यापारी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। नव्या कृषी विधेयकाबद्दल आज संपूर्ण भारत बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे। सोलापूर APMC मार्केट उत्स्फूर्तपणे बंद आहे, काय प्रतिक्रिया आहे? मार्केट उत्स्फूर्तपणे बंद आहे असं व्यापाऱ्यांना काही मत नाही आणि बाजार समितीतर्फे बी बंद नाही आहे। त्याच्यामध्ये कसं आहे, येणारे माल घेऊन येणारे शेतकरी, वाहनधारक आणि तिकडं बघितलं तर राज्य आणि देशातलं जे परिवहन आहे ते परिवहनवाले, ट्रक वाहतूकवाले ते पण बंदमध्ये सामील नाही आहेत। राहिलं श्रमजीवी कामगार, जो माथाडी कामगार काम करतोय त्या लोकांचं बी असं ठोस निर्णय कालपर्यंत काही नव्हतं। आज सकाळी येऊन ते लोक काम करायचे नाही, बंद वगैरे ते लोक सामील आहेत। येण्या जाण्याच्या रस्त्यामध्ये जर एखादी संघटना असो किंवा राजकीय क्षेत्रातलं जे कोणी बंदमध्ये सामील आहेत त्या लोकांनी जर रस्ता अडवलं, आपल्या वाहनाची नासधूस होऊ नये, मोडतोड होऊ नये आणि ते नुकसान कुठले संघटना किंवा सरकार या ठिकाणी भरून देत नसते, या भीतीपोटी काही लोक आपल्या वाहनामध्ये माल घालून वाहतूक करत नाहीत। त्याचा अर्थ असं होत नाही की संपूर्ण मार्केट बंद आहे वगैरे, त्या भीतीपोटी सध्याला तरी बंद आहे। नव्या कृषी कायद्यात व्यापाऱ्यांचं कुठेतरी हित बघितलं गेलेलं नाही असं काही व्यापारी म्हणत आहेत, त्याबद्दल तुमचा आक्षेप आहे का? प्रथमतः हा जो कायदा आलेला आहे, सविस्तर पूर्ण माहिती सर्व व्यापाऱ्यांबद्दल घ्यावी, सर्व श्रमजीवी कामगारांनी घ्यावी, शेतकऱ्यांनी घ्यावी, मगच कोणताही निर्णय आपण ठोस उचलावा। सरकारच्या विरोधात जाऊन आपण कुठली भूमिका मांडू शकत नाही। आम्ही सगळे व्यापारी सरकारच्या सोबत आहोत, त्याबद्दल आमचं काही दुमत नाही। धन्यवाद। बरं मग नव्या कृषी कायद्याचं नवीन कृषी कायदा आणलेला आहे, त्याला संपूर्ण भारतभर विरोध होत आहे। पंजाबातील शेतकरी असो, महाराष्ट्रातील शेतकरी असो, संपूर्णपणे त्याला कडाडून विरोध होत आहे आणि भारत बंदचं आवाहन आज करण्यात आलेलं आहे। कृषी कायद्यामध्ये असं काय आहे की त्याला शेतकरी वर्गातून आणि व्यापारी वर्गातून विरोध होताना दिसत आहे? काय त्रुटी आहेत का त्याच्यात? सध्या बघितलं तर शेतकऱ्यांचा संप चालू आहे सगळ्या भारतात। आता शेतकऱ्याची जी मान्यता आहे ते सरकार घेत नाहीये, हे बी सगळ्याला माहीत आहे। आणि आजचा जो बंद आहे ते शेतकऱ्याचा आहे, व्यापाऱ्याचं नाहीये। शेतकऱ्याचं बंद आहे आणि इथले मार्केट यार्डातील जे हमाल श्रमिक जे काम करणार आहेत त्यांचं बंद ते पुकारलेले आहेत। मग ते आता हमालच बंद आहेत म्हणून आम्ही पाठिंबा व्यापारी लोकांनी त्यांना दिलेला आहे। पाठिंबा नाहीये, व्यापाऱ्यांचा पाठिंबा नाही आहे, फक्त हमाल संघटनाने बंद ठेवलेला आहे, त्याच्यामुळे आमचा आज व्यवहार बंद आहे। तर एकंदरीत पाहता अशी परिस्थिती जी आहे, केंद्रातील मोदी सरकारनं जे नवीन कृषी कायदा विधेयक जे आणलेलं आहे त्याबद्दल आज संपूर्ण भारतभर उत्स्फूर्त असा बंद पाळला जात आहे। APMC मार्केटमध्ये, सोलापूरच्या APMC मार्केटमध्ये आपण आता उभे आहोत। तर एकंदरीत इथली परिस्थिती पाहता इथल्या व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभागी तर नाही आहे, पण शेतकऱ्यांचं आणि माथाडी कामगारांचं हे संप असल्याचं एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे। कॅमेरामॅन रोहित तिटकेसह विश्वानंद रेड्डी, SB न्यूज चॅनल। शेतकऱ्यांना हमी भाव मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। शेतकरी कामगार एकजुटीचा जय असो, शेतकरी कामगार एकजुटीचा जय असो। मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे। कामगारांना किमान वेतन मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे। घेतल्याशिवाय सोडणार नाही, कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय चले जाओ, चले जाओ। केंद्र सरकार हाय 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 हाय। सर सुरू करा। उभ्या जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि केंद्र सरकारने आणलेल्या त्यांच्या प्रतिगामी कायद्याला विरोध करण्यासाठी आज या ठिकाणी लालबावटा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने या बंदला जाहीर पाठिंबा देण्यात येऊन MIDC सोलापूर विभागामध्ये या बंदला आम्ही कामगारांना विनंती करत आहोत
आणि कामगारांकडून त्याचा चांगला प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला मिळत आहे. आम्ही कारखान्यासमोर सुरेश अँड कंपनीसमोर या ठिकाणी थांबलेलो आहोत. हा कारखाना पूर्णपणे बंद आहे. याचप्रमाणे पूर्ण MIDC या ठिकाणी बंद व्हायला सुरुवात झालेली आहे आणि शेतकऱ्यांना जबरदस्त पाठिंबा या ठिकाणी आम्ही दिलेला आहे.